श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, जोडदाराचं सुख आणि त्याचबरोबर तुम्हाला विवाहाचे योग कसे आहेत याबद्दलची सुद्धा इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो. लग्नस्थान काय दर्शवतं? तुमचा आत्मविश्वास. लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव होतात. शनिदेव हे 30 मार्च पासून राशीपत्रिकेतील तुमच्या धनस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात केलेली आहे. धनस्थानात शनिदेव आले, लग्नस्थानाचे ते अधिपती होतात. त्यामुळे काय होतं? कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं, आत्मविश्वासाच्या दृष्टीने आत्मविश्वास, महत्वाकांक्षा जागृत होणं, याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरामध्ये थोडीशी धावपळ होणार आहे. याबरोबर कुटुंबामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना थोडीशी दमछाक होऊ शकते. अशा पद्धतीने ग्रहमान आहे. तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवणार आहात. धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि धनसंचय पाहतो. या दोन्ही दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. तृतीय भावाकडे जाऊया. तृतीय स्थानावरनं भावंडांचं सौख्य पाहिलं जातं. भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने आणि परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी मंगळदेवतेची रास आहे. मंगळाचं गोचर कर्क राशीतनं होत आहे. मंगळदेव कर्केतनं नीच राशीतनं गोचर करतात. त्यामुळे अधिक परिश्रम घडणं, परिश्रम होताना तुम्हाला थोडीशी चिडचिड होणं किंवा एखादी जबाबदारी तुम्हाला नवीन मिळणं कामाच्या ठिकाणी आणि ती जबाबदारी सांभाळताना थोडीशी तुमची धावपळ झालेली आहे. अशा पद्धतीने काहीसं ग्रहमान तुम्हाला या महिन्याच्या उत्तरार्धात अर्थात 15 दिवसानंतर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये नक्कीच जाणवणार आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीचे आणि कीर्तीचे योग सुद्धा संमिश्र प्रमाणात दिसून येत आहेत. स्थानाकडे जाऊया. चतुर्थ स्थानाचे अधिपती शुक्रदेव होता, ज्यांचं गोचर धनस्थानातनं होतंय आणि गुरुदेवांचं गोचर 15 मे पर्यंत तुमच्या चतुर्थ भावातनं होतंय. 14 मे रोजी उत्तर रात्री गुरुदेवांचं परिवर्तन होईल आणि गुरुदेव तुमच्या राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानातनं पंचम स्थानामध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात तुम्हाला या कालावधीमध्ये विशिष्ट गुरुदेवतेचं फळ मिळणार आहे. गुरुदेवांचं महापरिवर्तन या नावाने लवकरच एक व्हिडिओ अपलोड करत आहे, नक्की जाऊन तोही पहा, माहिती घ्या. राहुदेवांचं सुद्धा महापरिवर्तन याच महिन्यात घडतंय 18 मे 2025 रोजी. तर ते सुद्धा परिवर्तन तुमच्यासाठी किती खास आणि विशेष आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तोही नक्कीच समजून घ्या. त्याचबरोबर चौथ्या घरामध्ये असणारे गुरुदेव तुम्हाला सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून देतील. आणि वाहन खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार योग कसे आहेत ते समजून घ्या आणि त्या माध्यमातून वाहन वस्तू खरेदी करा. राशी कुंडलीतील पंचम भावाकडे जाऊयात. 5व्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो आणि या सर्व दृष्टीने तुम्हाला संपूर्ण महिना उत्तम आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण याचे अधिपती बुधदेव होतात, ज्यांचं गोचर 6 मे रोजी तुमच्या राशी कुंडलीतील मेष राशीतनं होण्यास सुरुवात होईल. मेष राशीमध्ये ज्यावेळेस बुधदेव येतात त्यावेळेस विशिष्ट फळ प्राप्त करून देतात. ते म्हणजे तुमच्या परिश्रमातनं तुम्ही अभ्यास एक व्यवस्थित पद्धतीने करणार आहात, परिश्रम घेणार आहात, अभ्यास उत्तम होण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणार आहेत, असं शुभ ग्रहमान आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वर्गासाठी खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचंय किंवा कला क्षेत्रातलं शिक्षण सुरुवात करायचे किंवा चालू आहे, अशा वर्गांना सुद्धा सांगू इच्छिते तुम्हाला उत्तम स्थिती आहे. शिक्षणाच्या दृष्टीने आणि प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. तसेच षष्ठ स्थानाकडे जाऊया. षष्ठ स्थानावरनं रोग आणि हितशत्रूंचा त्रास पाहिला जातो. षष्ठ स्थानामध्ये मंगळदेव आहे, त्यामुळे उष्णतेचा विकार उद्भवून येणं, पुरळ येणं, पिंपल्स येणं किंवा तुम्हाला त्वचा विकार कुठले असतील तर ते उद्भवून येण्यासाठीचे संभावना या महिन्यात दिसून येत आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला असेल, थायरॉइड सारखा त्रास असेल किंवा बीपी, शुगर यासारखे त्रास असतील तर ते सुद्धा तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य मेडिसिन घेणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे या संपूर्ण महिन्याभरामध्ये. याबरोबरच तुम्हाला राहुदेवांची पंचमदृष्टी षष्ठ स्थानावर येते, त्यामुळे शत्रुपीडा विशेष सतावणार नाही. मोठ्या स्वरूपातील कुयोग नक्कीच नाही आहेत. जागा खरेदी विक्रीसाठीचे योग मात्र उत्तम आहेत. जागा खरेदी करायची असेल आणि पुन्हा चालून ती विक्री करायची असेल, अर्थात खरेदी विक्री करणाऱ्या वर्गासाठी शुभ संकेत घेऊन येणारा हा संपूर्ण महिना म्हणता येईल. सप्तम स्थानाचे अधिपती रविदेव होतात, ज्यांचं गोचर मेषेतनं होत आहे आणि 14 मे रोजी रविदेवांचं गोचर परिवर्तित होईल आणि रविदेव वृषभेतनं चतुर्थ भावातनं गोचर करतील. परिश्रम स्थानातले रविदेव आणि त्यानंतर चतुर्थ भावातनं येणारे
सुखस्थानातले रविदेव तुम्हाला विशेष फळ देतील, ते म्हणजे जोडदाराचं सुख प्राप्त करून देतील. घरामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्य घडून येणं आणि त्या माध्यमातून जोडदाराची साथ सोबत मिळणं असे शुभ प्रसंगातून तुम्हाला जाऊ देतील. अर्थात हा महिना जोडदाराच्या सुखासाठी अतिशय विशेष आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावरून आपण शुभ संकेत पाहतो. या ठिकाणी तूळ रास येते. शुक्र देवतेची रास आणि शुक्र देवतेचं गोचर धनस्थानातनं होते. नवमेश धनस्थानातनं षष्ठ स्थानातनं गोचर करतोय भावभावेश नियमाप्रमाणे. त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला विशेष परिश्रमाचा, भाग्य घडवून आणणारा, भाग्याचे शुभ संकेत निर्माण करून देणारा असाच आहे. 18 मे नंतर तुमच्या भाग्याची साथ सोबत तुम्हाला लाभेल आणि शुक्रदेवतेच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरी आणि त्यामधील यश, बढती, बदली असे सुद्धा संभाव्य योग उत्तम प्रमाणात लाभत आहेत. शुभ संकेताच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. दशमस्थानाकडे जाऊयात. दशमस्थानात असणारी वृश्चिक रास आणि मंगळदेवतेचं गोचर षष्ठातनं होत आहे. नीच राशीतनं मंगळदेव गोचर करतायत. त्यामुळे तुमचा व्यवसाय मोठा करायचा आहे, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडनं सर्वार्थाने ते परिश्रम घडवून देण्यासाठी मंगळदेवतेची कृपा होऊ शकते. अर्थात तुम्ही यासाठी मंगळदेवतेची उपासना सुद्धा करणं आवश्यक आहे. राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात. लाभस्थानावरनं आपण लाभाचे योग पाहतो, लाभ प्राप्ती पाहतो. या दोन्ही दृष्टीने अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे. गुरुदेवतेच्या परिवर्तनामुळे गुरुदेव हे संपत्तीकारक सुद्धा मानले जातात आणि संततीकारक सुद्धा मानले जातात. गुरुदेवांचं महापरिवर्तन घडेल. पंचमस्थानातनं गुरुदेव गोचर करण्यास सुरुवात करतील 14 तारखेपासून. त्यामुळे गुरुदेवांची विशेष कृपा होईल संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी. या महिन्यामध्ये कोणते व्यवसाय तेजीत अधिक असतील याबद्दलची माहिती घेऊयात. पदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग, पाणी किंवा कोल्ड्रिंक्स या संदर्भातील व्यवसाय करणारा वर्ग यांच्यासाठी अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे. राहू देवतेच्या कृपेमुळे तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकणार आहात आणि विशेष म्हणजे लाभस्थानाचे अधिपती परिवर्तित होत आहेत आणि हे गोचर सुद्धा तुम्हाला विशेष संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी उत्तम स्थिती दर्शवते. याबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे. याबरोबरच तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहात, सर्व वर्गाला सांगते तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे. कुंडलीतील व्ययस्थानाकडे जाऊयात. व्ययस्थानाचे अधिपती शनिदेव होतात. त्यांचं गोचर धनस्थानात होतंय, कुटुंब स्थानात होतंय. हा महिना खर्चाचा आहे, नक्कीच आहे. तुमच्या कुटुंबामधील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी तुम्ही विशेष खर्च करणार आहात. कॉस्मेटिक वरती आणि सोने खरेदीकडे तुमचा जास्त भर राहणार आहे या संपूर्ण महिन्याभरामध्ये. याबरोबरच आता आपण समजून घेणार आहोत ज्यांना विवाह करायचा अशा वधूवरांसाठीचे शुभ संकेत आहेत का, त्यांना गुरुदेवतेचं बळ आहे का. राशी कुंडलीतील चतुर्थ भावातनं गुरुदेव सध्या स्थितीमध्ये गोचर करत आहेत. 14 मे रोजी गुरुदेवांचं परिवर्तन घडेल. गुरुदेव पंचमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात आता 5व्या गुरुमध्ये परिवर्तन झाल्यानंतर गुरुदेव तुम्हाला विशेष संधीचा काळ आणणार आहेत. विवाहाचं कार्य संपन्न करून घेणार आहेत. याबरोबर ज्यांना प्रयत्न सुरुवात करायचे आहे, आता नुकतंच तुमचं शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी लागलेली आहे आणि विवाह करायचे असे घरात चर्चा सुरू झाली असेल, अशा वधूवरांना सांगते नक्की तुम्ही या महिन्याच्या 15 मे नंतर प्रयत्नास सुरुवात करा. तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. अर्थात तुम्हाला जोडदार कुठल्या दिशेचा मिळेल, किती अंतराचा मिळेल, स्थळ कसं असेल, ही संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि जाणून घेऊ शकता. त्यासाठी माझा नंबर दिलेला आहे. आता आपण उपासनेकडे वळूयात. या महिन्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे आरोग्य आणि आरोग्याच्या तक्रारी कुरघोडी निर्माण होणार आहेत. यासाठी आपण उपासनेकडे जाऊयात. उपासना करण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि याचबरोबर गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. या माध्यमातून तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल, जोडदाराची साथ सोबत मिळू शकेल आणि व्यापार वृद्धिंगत होऊ शकेल. याबरोबरच तुम्हाला या संपूर्ण महिनाभर दत्त उपासना करायची आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला चौथा गुरु सुरू आहे. त्या चौथ्या गुरुमध्ये कुठलेही सुख मिळताना थोडासा विलंब होतो, तर ते विलंबाने न मिळता तुम्हाला ते सुख लवकरात लवकर प्राप्त व्हावं म्हणून पहिला आठवडा तुम्हाला दत्त उपासना करायची आवश्यकता आहे. आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह.
तोपर्यंत आपल्या चॅनलला भेट द्यायला अजिबात विसरू नका. यावरती अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या. तुमचे नातेवाईक, हितचिंतक, मित्र यांच्या राशीचे व्हिडिओ त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांच्या राशीचे फळ माहिती होईल आणि त्यांना कामामधील कार्य करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी समजून घेण्यासाठी मदत होईल. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.